हा काय बाळा? आज काय बनवते? आज काय बनवू? गुलाबजामुन. बर नक्की, चल आपण बनवूया. तर मंडळी, दिवाळी संपली पण मुलांची गुलाबजामुन खाण्याची आवड काही संपेना. तर इथे माझ्या मुलाला खायचे होते गुलाबजामुन. तर म्हटलं चला असे रसरशीत गुलाबजामुन बनवूयात. तर बघा त्यासाठी मी काय घेतलं. त्यासाठी मी घेतलेलं आहे इन्स्टंटचं गुलाबजामुन मिक्स. तर बघा, मुलांची खाण्याची इच्छा झाली म्हटल्यावर तर करावीच लागणार. तर मी त्यासाठी घेतलेले आहे इथे अर्धा किलो साखर, 7-8 विलायची, 1 चमचा तूप आणि 1 वाटी दूध. दूध आपल्याला ज्या पद्धतीने लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर चला आता आपण पाक बनवून घेऊयात. तर पाक बनवण्यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. अर्धा किलो साखरेला 2 ग्लास पाणी पुरेसं आहे. तर या ग्लासने मी पाणी मोजून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण घेतलेली अर्धा किलो साखर मी टाकून घेते आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. मी इथे तुम्हाला एक छोटीशी टिप सांगणार आहे. आपण काय करतो नेहमी गुलाबजामुनमध्ये जेव्हा विलायची ॲड करतो तेव्हा आपण फोडून मुसळीनं किंवा त्यामध्ये जाडसर कुटून त्यामध्ये टाकतो. तशी न टाकता तुम्ही या पद्धतीने टाका. बघा अशी पेस्ट बनवून घ्या. मी त्यातलीच थोडीशी साखर मिक्सर जारमध्ये काढून घेतली होती. आता त्याची पेस्ट बनवून आपल्या पाकामध्ये ॲड करून घ्या. तर आपलं गुलाबजामुनचं प्रीमिक्स वजनी 170 ग्रॅम होतं. त्यासाठी अर्धा किलो साखर पुरेशी आहे. तर बघा पाक आपल्याला पातळच बनवायचा आहे. पाक आपण बनवायला ठेवलेला आहे. तर बस 10 मिनटं होऊ द्यायचा आणि कमी गॅसवरच होऊ द्या. तर आत्ता आपण इथं गुलाबजामुनसाठी पीठ तयार करून घेऊयात. तर थोडं थोडं दूध टाकून अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित असं भिजवून घ्या. आपल्याला एक सॉफ्ट डो भिजवायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी भिजवून घेतला. आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. तर याची सुद्धा एक पद्धत आहे जेणेकरून आपले जे गुलाबजामुन बनतील ते एकसारखे बनतील. अशा प्रकारे तुम्ही त्याला गोल राऊंडमध्ये करून घ्या आणि चाकूने कट करून सारख्या आकाराचे बनवून घ्या. तर बघा आता मी इथे गुलाबजामुन बनवून घेत आहे. थोडंसं हाताला ते तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हातावर असं गोल गोल फिरवून मस्त प्रकारे असं गोल तुम्ही बनवून घ्या. अशा पद्धतीने माझे एकूण 40 गुलाबजामुन बनवून तयार झाले होते. तर बघा आता आपलं इथं पाकसुद्धा रेडी झालेला आहे. पद्धतीने पाक थोडासा पातळच ठेवा. आता तर चला आता आपण आपले गुलाबजामुन तळून घेऊयात. तर चला आपलं तेलसुद्धा गरम झालं. आता गुलाबजामुन तळून घेऊयात. तर व्यवस्थित आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच तळून घ्या जेणेकरून आपले गुलाबजामुन आतून कच्चे राहायला नको. तर बघा रंग किती सुरेख आलाय. अशा पद्धतीने ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आत्ता आपल्याला याला पाकामध्ये टाकून घेऊयात. पाक थोडासा गरमच असू द्या. काय होतं गुलाबजामुन पाक व्यवस्थित शोषून घेतात. बघू शकता बिफोर आफ्टर रिझल्ट तुमच्या समोर आहे. 5 मिनिटात गुलाबजामुन सर्व पाक शोषून घेतात. बघा मी एक फोडून सुद्धा दाखवते. खूप रसरशीत झालेले आहे. आरुष बोल. चल गुलाबजामुन रेडी आहेत. मला टेस्ट करून दाखव. मस्त आहे. कसे झाले? मस्त. ओके थँक्यू. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.